प्रभू श्रीराम आणि माता सीता यांच्या चरणी मी वंदन करून आपल्या सीतायनाचे वाचन करीत आहे. आमच्या राज्यात प्रतिष्ठेला खूप महत्त्व होते. आमच्या विदेह राज्यातील आमचे जीवन जरी साधे सरळ होते, आमच्या गरजा आणि अपेक्षा थोड्याच होत्या. साधेपणातच प्रतिष्ठा आहे असे आम्ही मानत होतो, कारण आम्ही निसर्गातील सर्व गोष्टींचा आणि आमच्या राज्यातील सर्व लोकांचा आदर करत होतो. इतरांना कमी पडू नये म्हणून कोणीही खूप जास्त घेत नसे आणि जास्त घेणे सहनही केले जात नसे. आईवडील नसलेल्या अनाथ मुलांची काळजी घेतली जात असे. प्रत्येक वयोवृद्ध व्यक्तीला मान दिला जात होता. लोकांमधील विश्वासाला सहसा तडा जात नसे. प्रत्येकाची सारखीच काळजी घेतली जात असे. प्रत्येकाला सारखाच मान सन्मान दिला जात असे. जनक बाबांना समजले होते की समाजात सुसंवाद राहण्यासाठी कोणताही अपवाद न करता प्रत्येकाच्या गरजांकडे लक्ष द्यायला हवे. आणि म्हणूनच माझ्या कुटुंबावर जेव्हा दुर्दैवाचा घाला पडला तेव्हा आम्हाला आश्रय देण्यात आला अशी मला शंका आहे. आमच्या समाजातील प्रत्येकाला निसर्गाची लयबद्धता समजली होती. ऋतुचक्राप्रमाणे आम्ही जगत होतो. त्याचे नियम आमच्यासाठी पवित्र होते आणि ती आमच्या भरभराटीची किल्ली होती. आमची सुबत्ता फक्त निसर्गाच्या अमर्याद स्रोतात होती असे नाही, तर आमच्या जीवनातील प्रत्येक पैलूबाबत आमच्या महाराजांकडून आमच्यापर्यंत पोहोचत असणाऱ्या विवेकज्ञानात होती. त्यांच्याकडून आम्ही शिकलो की जोपर्यंत आम्ही निसर्ग नियमाचे पालन करू तोपर्यंत या नाहीतर त्या प्रकारे आमच्या गरजांची पूर्तता केली जाईल. त्यांनी शिकवले की याच कारणामुळे आपल्याला जेव्हा गरज होती तेव्हा राजा दशरथ आमच्या मदतीला धावले. ते म्हणाले, कठीण समय आपल्याला काही धडे शिकवण्यासाठीच येत असतो, पण आपण आपली तत्व आणि निष्ठा यावर दृढ राहायला हवे. आपल्याला जेवढे लागते आहे त्यापेक्षा जास्त निसर्गाकडून घेण्याचा विचारच नव्हता, कारण प्राणी जगताच्या व वनस्पती जगताच्या गरजांची सुद्धा आम्हाला जाणीव होती. पूर्वीच्या काळी आमचे बरेच असे अन्न, विविध प्रकारची फळे, कंदमुळे, जंगली धान्ये ही जंगलातून आणि दऱ्याखोऱ्यातून भरपूर मिळत असे. पण जसजशी आमची संख्या वाढत गेली, जंगलावर आक्रमण वाढत गेले, तसतसे हे अन्न कमी कमी होत गेले आणि म्हणून जनक कुटुंबाने आम्हाला पिकाची मशागत करायला शिकवले. पण एकेकाळी या जंगलांनी आमच्या पूर्वजांच्या सर्व गरजा कशा भागवल्या होत्या हे आम्ही विसरलो नाही. त्यामुळे त्यांच्याबद्दल खोलवर असलेली कृतज्ञता आमच्या हृदयावर व मनात कोरली गेली होती. सर्व जीवसृष्टीबद्दल कृतज्ञता, आदर आणि प्रेम हे प्रतिष्ठेचे सार आहे हे आमच्या जनकबाबांनी आम्हाला शिकवले होते. आमची कृतज्ञता आम्हालाही जास्तीत जास्त अन्न पुरवणाऱ्या पृथ्वीशी, तिच्या जमिनीशी सुद्धा होती. आम्ही तिचा सन्मान करत होतो आणि आदर पण करत होतो आणि तिचे कृतज्ञ होतो. भूदेवीने आम्हाला मुलगी दिली आहे हे कळाल्यावर आमच्या भावना अधिक बलवत्तर झाल्या. तिने विदेह जनतेला एक अशी व्यक्ती दिली जी राज्याचे फक्त संरक्षण करू शकेल एवढेच नव्हे, तर संपूर्ण सृष्टीचा नैसर्गिक समतोल पुन्हा साधायला मदतच करेल. दीर्घकाळानं आलेल्या पावसाने आम्हाला एक सत्य गोष्टीबद्दल सावधान केले की आम्ही जरी निसर्ग नियमांचे पालन केले, आमची कृतज्ञता व्यक्त केली, तरी पृथ्वीवर इतर असेही लोक आहेत जे वेगवेगळ्या पद्धतीने वागतात आणि त्यांच्या दुष्कृत्यांचा परिणाम सगळ्यांनाच सोसावा लागतो. अशा प्रकारे आम्हाला जाणीव होत गेली की ज्याची आम्ही कल्पनासुद्धा करू शकत नाही अशा काही वाईट शक्ती आहेत. पण आमचा विश्वास होता की आमचे विद्वान महाराज या वाईट शक्तीचा प्रतिकार कसा करायचा हे जाणतात आणि ते तसे करण्यास मग्न आहेत. त्यांच्या अनेक वर्षाच्या तपश्चर्येने, पूजेने आणि अत्यंत सहनशीलता चिकाटीने परत आलेला पाऊस पाहून आमची पूर्वी कधीही नव्हती एवढी आणखीन खात्री पटली की आमच्या महाराजांच्या शक्ती भौतिक जगाच्याही पलीकडे खूप लांबवर पसरलेल्या आहेत. म्हणून त्यांनी जेव्हा आपल्या मुलीला घरी आणले तेव्हा त्यांच्याप्रमाणेच आम्हालाही देवांकडून मिळालेली भेट खरोखर महाशक्ती स्वतःच आल्याचे वाटले. खेडेगावातील लोक तिचा जन्म जमिनीतून झाला असे म्हणत असताना ऋषींनी सांगितलेली महान देवी
स्वतः प्रकट झाले आहे असे घरोघरी करुणोपकरणे सांगितले जात होते. तिच्या इच्छेने तिने शरीर धारण केले आहे. जनक बाबांनी त्या बोलावण्यापासून लोकांना प्रवृत्त केले नाही. भूदेवी वसुंधरा मातेची ही कन्या आहे असे गावातील लोकांना सांगण्यास परवानगी दिली आणि म्हणूनच तिचे नाव ठेवण्यात आले सीता, म्हणजेच जमिनीची खाच किंवा चर. आता आपण पुढील भाग पाहत आहोत. सीतेचे शिक्षण. सीतेच्या आगमनाने राजमहाल पूर्ण बदलून गेला. प्रत्येक गोष्ट तिच्या भोवती फिरू लागली. जनक बाबा आणि सुनैना तिच्याजवळ बसून तिला झोपताना पाहत, तिला हातावर घेत तासनतास घालवीत असत. आमच्या बाबांना मी असे कधीच पाहिले नव्हते. सर्व बंधनाच्या पलीकडे असलेल्या आमच्या बाबांना या भौतिक जगातील एखादी गोष्ट एवढे बांधून ठेवू शकते आहे हे पाहून आम्ही सर्व आश्चर्यचकित झालो होतो. तिच्यामुळे संमोहित होणारे ते एकटेच नव्हते, तर महालातील आमच्या सगळ्यांची स्थिती तशीच होती. बाळाला काही हवे असेल तर आणण्यासाठी सर्व सेवक धाव घेत असत. तिच्याबद्दल एवढे आकर्षण होते की तिचे दालन सोडून जाणे फार कठीण जात असे. मी तिच्याकडे टक लावून पाहत बसे आणि आयुष्यात प्रथमच माझ्या हृदयात प्रेम जाणवले. या बाळाबद्दल जसे वाटले तसे कोणाबद्दल वाटले नाही. ही भावना व्यक्त करण्यासाठी शब्द नाही. एके दिवशी जेव्हा मी तिच्याजवळ एकटी होते तेव्हा कुजबुजले, माता, तुझ्यामुळे मला आनंद म्हणजे काय ते कळले. माझ्या जीवनात तू प्रकाश आणला आहेस. माझे उरलेले सर्व दिवस माझ्या सर्वोच्च क्षमतेने तुझी सेवा प्रामाणिकपणे करण्यात घालवी. सुरुवातीपासूनच सर्व सेवक आणि इतर जण तिला माता म्हणत. ते आपोआपच आले. जरी बाहेरून आम्ही तिची काळजी घेत आहोत असे दिसत असले तरी आम्हाला आतून वाटत होते की आतून तीच आमची काळजी घेत आहे. खऱ्या अर्थाने तीच आमची माता होती. आम्ही तिला माता म्हणतो हे सुनैना माने प्रथमच ऐकले. तेव्हा त्या आम्हाला हसल्या, पण त्यांचे हसू ओसरल्यावर त्या म्हणाल्या, तुम्ही सर्व बरोबर आहात. ती जरी जगज्जननी असली तरी मला तिच्याकडे माझी मुलगी म्हणूनच बघणे भाग आहे. मायेचा स्वभाव असाच आहे. सीतेच्या आगमनानंतर कित्येक महिने जनक बाबा राजमहालातून बाहेर पडले नाही. अपवाद होता अगदी जवळच्या वस्त्यांमध्ये भेट देण्याचा. काही काळाकरता का होईना, पण त्यांच्या अंगवळणी पडलेल्या दूरवरच्या ऋषींना भेटण्यासाठी होणाऱ्या प्रवासात खंड पडला. पण सीतेच्या जन्माचे सुमारे 1 वर्ष पूर्ण होणार असताना त्यांनी एका ऋषींना भेटण्याचे निमंत्रण स्वीकारले. ते सीतेचा निरोप घेण्यासाठी आले. मी तेथे सुनैना बरोबर होते. ते कोठे जाणार होते हे सीतेला समजावून सांगत होते. सुनैना माझ्याकडे पाहून स्मित हास्य करत होत्या. ती जणू काही खूप मोठी झाली आहे असे समजून जनक बाबा सीतेशी बोलत होते. याची त्यांना गंमत वाटत होती. पण जेव्हा ते जाण्यासाठी उठले तेव्हा सीतेने तिचे दोन्ही हात त्यांच्या पुढे पसरले आणि त्यांचे डोळे एकमेकात गुंतले. क्षणभर ते काहीच बोलले नाही की हसले नाही, पण नंतर जणू काही तिला उत्तर देत ते म्हणाले, ठीक आहे, मी तुला माझ्याबरोबर नेईन. सुनैना माने विरोध दर्शवण्यास सुरुवात केली, पण जनक बाबांनी त्यांच्या ओठावर बोटे ठेवली. तिने येण्याची इच्छा व्यक्त केली आहे आणि मी तिला नाही म्हणू शकत नाही. तुम्ही एकटे तिची काळजी घेऊ शकणार नाही. मी पूर्ण समर्थ आहे आणि मला याची खात्री आहे की आश्रम तिचे स्वागत आनंदाने करेल. तुम्ही जर तिला घेऊन जाण्याचा आग्रह एवढा धरणार असाल तर तुमच्याबरोबर मीनाक्षी आणि उषाला घेऊन जा. उषा तरुण दासी होती आणि राजमहालावर तिची खूप भक्ती होती. माझ्या कामात ती मला नेहमी मदत करत असे. जनक बाबांनी माझ्याकडे पाहिले. ठीक आहे मीनाक्षी, तू येऊ शकतेस आणि जाऊन उषाला पण सांग. मी यापूर्वी कधीही महालाबाहेर प्रवासाला गेले नव्हते आणि मी कधीही ऋषींच्या आश्रमाला भेट दिली नव्हती. माझ्याकरता तो पूर्ण नवीन अनुभव ठरणार होता. अनेक ठिकाणी थांबत गेल्यामुळे आम्हाला आश्रमात पोहोचण्यासाठी
पूर्ण दिवस लागला. महाराज अशा सहलींचा उपयोग खेडेगावांना भेट देण्यासाठी संधी घेण्यासाठी करत असत. खेडेगावांना भेट देण्याची संधी घेण्यासाठी करत असत. ते गावातील लोकांशी बोलत. गावकरी त्यांना जेवणाचा आग्रह करीत आणि त्यांना ते नाही म्हणू शकत नव्हते. राजकुमारी सीतेला भेटण्याची त्यांची ही पहिलीच वेळ होती. महाराज आपल्या मुलीसह येत आहेत असे सगळीकडे पसरल्याने अनेक खेड्यातील लोक त्यांच्या स्वागतासाठी तिथे आले. तिथे जमलेल्या गर्दीला जनक बाबा किती खुलेपणाने सामोरे जात आहेत हे पाहून मी आश्चर्यचकित झाले. अनेक जण तिला स्पर्श करण्याचा, तिला जवळ घेण्याचा प्रयत्न करत होते, पण जनक बाबांना त्याचे काहीच वाटत नव्हते. सीता सुद्धा स्मित करत होती, फिदी फिदी हसत होती. आम्ही शेवटी आश्रमात पोहोचलो तेव्हा आमच्या बरोबर बाल सीताही आहे याचे ऋषींना मुळीच आश्चर्य वाटले नाही. ते तिला म्हणाले, तू येशील अशी मला अपेक्षा होती. तुझ्या पहिल्या धड्यासाठी तू आलीस याचा मला आनंद आहे. ते तिला म्हणाले, तू येशील ही आम्हाला आशाच होती. आणि ऋषींनी जनक बाबांना त्यांच्या कुटीकडे नेले आणि मा सीता आणि उषा मला दिलेल्या कुटीकडे गेल्या. तो खूप लांबचा प्रवास झाला होता. मला खात्री होती की ती आता झोपी जायला तयार असेल, कारण संपूर्ण प्रवासात ती जागीच होती. उषा आणि मी दोघींनी तिच्याकरता बिछाना तयार केला. उषाने तिला खाली ठेवले आणि तिच्या शेजारी आडवी झाली. मी शांतपणे गाऊ लागले. मी जेव्हा वर पाहिले तेव्हा ती गाढ झोपली होती, पण मला डुलकी लागेपर्यंत मी गुणगुणत राहिले. काही वेळानंतर मी दचकून उठले. सीता तिथे झोपलेली होती. त्या गादीवर मी घसरले होते. मी पाहिले की अंथरूण रिकामे होते. फक्त तिथे उषा गाढ झोपली होती. माता! मी खूप वेळा हाका मारल्या. ती झोपडीत नव्हती. माझ्या ओरडण्याने उषा जागी झाली. आम्ही दोघे घाबरलेल्या अवस्थेत बाहेर गेलो. रात्र खूप झाली होती. सीता लांब जाऊ शकणार नाही अशी मी मनाची समजूत काढली. मी संपूर्ण अंगण शोधले, पण सीता कुठेच दिसली नाही. जनक बाबा आणि ऋषी बसले होते. त्या खोटीतून मंद प्रकाश येत होता. मला त्यांना सावध करण्यासाठी जायला हवे होते. त्यांच्यात व्यत्यय आणण्यास मी का करत होते, पण दुसरा काही मार्ग असल्याचे मला माहीत नव्हते. म्हणून उषाला शोध चालू ठेवायला सांगून मी झोपडीकडे गेले. दरवाजा थोडासा उघडा होता. मी जनक बाबा, ऋषी आणि इतर काही जण ध्यानमग्न असल्याचे पाहिले. आता मी काय करावे? भीतीने थरथर कापत मी तिथे उभी होते. जनक बाबांनी हळुवारपणे डोळे उघडले आणि मला त्या खोलीच्या एका कोपऱ्यात येण्याची खूण केली. मी सीतेला तिथे झोपलेले पाहिले. ते अगदी खालच्या आवाजात कुजबुजले, ती थोड्या वेळापूर्वीच परत आली आहे. ती चालत आत आली आहे. त्यांच्या कुजबुजच्या आवाजातील त्यांना वाटणारे आश्चर्य मी ऐकू शकले. सीतेने आतापर्यंत पहिले पाऊलही टाकले नव्हते. मी नक्कीच त्यांच्याकडून चुकीचे ऐकले असेल. चालली? मी विचारले. त्यांनी होकारार्थी मान हलवली. तिला येथेच राहू दे, तू झोपायला जा. मीनाक्षी, सर्व काही छान आहे. त्या रात्रीपासून सीता सगळीकडे फिरायला लागली. तिला तिची ही नवीन क्षमता पाहून एवढा आनंद झाला होता की ती एका ठिकाणी स्थिर बसतच नव्हती. मला कळायच्या आत ती निघून जायची आणि तिच्याबरोबर राहण्यात माझी तारांबळ उडायची. तिचे लक्ष आश्रमाच्या दरवाजाकडे असायचे. किंवाही दरवाजा उघडो ती त्याकडे घाईघाईने यायची. पलीकडे जंगल होते आणि काही क्षणी मला जाणवले की तिला तेथे जायचे आहे. आम्ही आश्रमातून परत येण्याच्या आदल्या दिवशी ती माझ्या डोळा चुकून उघड्या असलेल्या दारातून बाहेर पडली. मी तिच्या मागोमाग धावले, पण जनक बाबांनी मला थांबवले. तिला शोध घेऊ दे, ते म्हणाले. तिला तेथे जाणे गरजेचे आहे असे स्पष्ट दिसते आहे. गेले काही दिवस ती त्या दिशेकडे पाहत आहे. महाराज, मी तिच्या पाठोपाठ जाऊ का? त्यांनी होकार दिला. पण अंतर ठेवून जा. तिला हवी असलेली मोकळीक तिला दे.
मी उषाला बोलावले आणि आम्ही दोघी तिच्या मागोमाग गेलो. तिला नक्की कुठे जायचे आहे हे माहीत होते असे दिसत होते. कुठेही न अडखळता ती जंगलात गेली. एका झाडाआड लपलेल्या जखमी असलेल्या लहान पिल्लाला तिने आपल्या हातात उचलून घेतले. मग ती मागे वळली आणि हातात घेतलेल्या प्राण्याला घेऊन आश्रमाकडे परतली. उषा आणि मी काही पावले तिच्या मागे होतो. तिने ते पिल्लू आमच्या परत येण्याची वाट पाहणाऱ्या तिच्या बाबांकडे दिले आणि रडू लागली. जनक बाबांना लगेच कळले. आपण या छोट्याशा प्राण्याला मदत करू, ते तिला हळुवारपणे म्हणाले. तिने डोके हलवले. तिच्या डोळ्यातून अश्रू वाहत होते. गोंधळ ऐकून आश्रमात राहणारे अनेक जण काय बिघडले आहे हे बघण्यासाठी बाहेर आले. त्यांनी त्या प्राण्यासाठी छोटासा बिछाना तयार केला. त्याच्या तुटलेल्या पायावर पट्टी बांधली. पण रात्री तो प्राणी मेला. सीता त्यानंतर शांत होती. तिला आता दरवाजात किंवा आश्रमातून बाहेर पडण्यात स्वारस्य नव्हते. ती आपल्या वडिलांबरोबर राहिली आणि लवकरच जाण्याची वेळ झाली होती. आम्ही 1 आठवड्यासाठी गेलो होतो. पण जेव्हा सुनैना माने आम्हाला बघितले त्या म्हणाल्या, सीता मोठी झाली आहे आणि आता चालायला लागली आहे. त्यामुळे 1 वर्षानंतर पाहतो आहे असे वाटते. छोट्या प्राण्यांबरोबरच्या अनुभवाचा तिच्यावर परिणाम झाला आहे. ती ताने बाळ म्हणून बाहेर पडली पण मूल बनून परत आली. सीता आता जनक बाबांबरोबर अनेक ऋषींच्या भेटीगाठी घेण्यासाठी जाऊ लागली. ते नेहमीच काही सेवकांना बरोबर नेत, पण मला त्यांच्याबरोबर वारंवार जाण्याची संधी मिळत नसे. सेवक परत आल्यानंतर सीतेची आश्रमातील विद्यार्थी किंवा जवळच्या जंगलातील प्राणी यांच्याशी झालेल्या देवाणघेवाणीच्या गोष्टी सांगत आम्ही सर्व त्यांच्या सविस्तर सांगण्याचा खूप आनंद घेत असू. कारण त्यामुळे आम्हाला वाटायचे की आम्ही पण त्यांच्याबरोबर तेथे होतो. अशा प्रसंगी दिवसभराचे काम संपल्यावर आम्ही सर्व स्वयंपाकघरात जमायचो. प्रवासाला गेलेला सेवक माता सीतेची गोष्ट सर्व जणांना सांगत असे. आम्ही आनंदाने हसत असू, कारण आम्हाला सगळ्यांनाच जणू काही ती सीता आमची स्वतःची आहे असे वाटायला लागले होते. काही वर्षानंतर जनक बाबांनी जाहीर केले की ज्या ऋषींना भेटण्यासाठी सीता राजवाड्यातून पहिल्यांदा बाहेर पडली होती त्यांच्याकडे परत जाणार आहेत. ती जाण्यासाठी उत्सुक होती. ते मला त्यांच्याबरोबर घेऊन जातील अशी माझी अपेक्षा नव्हती. सुनैना माने मला जेव्हा त्यांच्याबरोबर जायला सांगितले तेव्हा मला आश्चर्य वाटले. आम्ही तेथे पोहोचल्यावर लवकरच सीता तिच्या वडिलांना म्हणाली की जंगलात ज्या ठिकाणी जखमी प्राणी तिला सापडला होता तेथे जाऊ. तुझ्या ते लक्षात आहे? त्यांना आश्चर्य वाटले होते. तिने होकार दिला. मी झोपले असताना त्या जखमी प्राण्याला पाहिले, त्यामुळे कुठे जायचे ते मला माहीत होते. अर्थातच तू जंगलात जाऊ शकतेस. तुझ्या इच्छेप्रमाणे तुला जिथे जायचे आहे तिथे तुला जाण्यास मोकळीक आहे. ती दाट जंगलात जसजशी खोलवर जाऊ लागली तशी मी तिच्याबरोबर जात होते. ती काहीतरी शोधत होती. शेवटी मी तिला म्हणाले, माता, मला वाटते जंगलात वाट चुकण्याआधी आपण परत फिरावे. आपण कसे वाट चुकू शकतो? ती हसून म्हणाली. आपण परत जाण्यापूर्वी मला काहीतरी शोधून काढायचे आहे. तू काय शोधते आहेस? मला त्याचे नाव माहीत नाही, पण बघितल्यावर मी ओळखेन. ते मला बोलवत आहेत असे मला वाटत आहे. माता, हा काही खेळ आहे का? तिने नकारार्थी डोके हलवले. मुळीच नाही. ही फार गंभीर गोष्ट आहे. कृपया धीर धर मीनाक्षी. मला माहीत आहे की मी ते शोधून काढेन. त्याचे बोलावणे मला ऐकू येत आहे. तो प्राणी आहे का? मी विचारले. तिने तिचे डोके हलवले. ती कशाबद्दल बोलते आहे हे मला कळू शकत नव्हते, पण सीतेच्या बाबतीत असे वारंवार घडत असे. वाढलेल्या झाडीमधून वाट काढत ती जात होती. मी तिच्या मागोमाग चालत होते. आम्हाला काही मोठे पक्षी आढळले. ते पाणपक्षी वाटत होते आणि सीता त्यांच्या समोर थांबली. काही मिनिटांनंतर मी तिला हात जोडून आभार मानताना पाहिले. त्यानंतर ती खूप जागरूकतेने जवळच्या झऱ्यावर गेली. तिने काही कंदमुळे खणून काढली. हे बघ, मला ते सापडले.
आता आपण परत जाऊ शकतो. तिच्या हातात कंदमुळाचा मोठा भूस धरत ती सहजपणे म्हणाली. तिने काहीही त्रास न होता रस्ता शोधला आणि मी तिच्या मागोमाग गेले. आम्ही आश्रमात पोहोचल्यावर ती लगेच सरळ ऋषींच्या कुटीकडे गेली. ते जनक बाबांना काहीतरी समजावून सांगत होते. मी तुमच्यासाठी हे आणले आहे असे म्हणत तिने तो कंदमुळाचा घोस त्यांच्या हातात दिला. त्यांच्या चेहऱ्यावर गोंधळून गेल्याचा भाव होता. ते म्हणाले, सीते, मी तुझा आभारी आहे. तू माझा विचार केलास हे पाहून मी भावूक झालो आहे. हे काय आहे? जनक बाबांनी हसत विचारले. गुरुजींसाठी तू हे काय आणले आहेस? ती म्हणाली, ते त्यांच्या पोटासाठी आहे. याची त्यांना मदत होईल. ऋषींच्या चेहऱ्यावरील गोंधळलेल्या भावाचे जबरदस्त धक्का बसल्याचे रूपांतर झाले. पोट? जनक बाबांनी विचारले. नंतर ऋषीकडे वळून म्हणाले, तुम्हाला पोटाचा त्रास आहे का? खरोखर मला आहे, पण सीते, तुला हे करणे कसे शक्य आहे? माझ्या पत्नीशिवाय इतर कोणालाही हे माहीत नाही. तिने उत्तर दिले नाही. त्याऐवजी तिने त्यांना ते कंदमुळे उकळून ते पेय पिण्यास सांगितले, ज्यामुळे त्यांच्या पोटाचा त्रास कमी होईल. आश्चर्य आहे, ऋषी उद्गारले. मी नक्कीच तुझ्या उपदेशाप्रमाणे करील. जनक बाबांनी माझ्याकडे वळून पाहिले. त्यांच्या डोळ्यात मी काही माहिती पुरवू शकते का असा प्रश्नार्थक भाव होता. कशाची गरज आहे हे तिला नक्की माहीत होते. मी शांतपणे म्हणाले, मी तिच्या पाठोपाठ दाट जंगलात गेले. नंतर ती कंदमुळे कुठे असतील हे विचारण्यासाठी थांबले. विचारले? तिने कोणाला विचारले? त्यांनी पुन्हा आग्रहाने चौकशी केली. कसा प्रतिसाद द्यावा हे मला कळेना, म्हणून मी गप्प बसले. मी सीतेकडे वळून पाहिले आणि म्हणले, तुला सांगणारे ते पक्षी कोण होते? सीते, हे बरोबर आहे का? ती होकारार्थी मान हलवून म्हणाली, त्यांनीच मला झऱ्याच्या दिशेने पाठवले. जनक बाबा आणि ऋषी यांनी एकमेकांकडे पाहिले. कोणीही बोलत नाही हे पाहिले. शेवटी गालातल्या गालात हसत ऋषी म्हणाले, छान, ही कंदमुळे कसे काम करतात हे पाहूया. 3 दिवस त्यांच्या पत्नीने औषध तयार केले. त्यानंतर ऋषी सीतेला म्हणाले की त्यांना आता खूप बरे वाटते आहे. त्यांना आता खूप खूप बरे वाटते आहे. दीर्घकाळानंतर माझे पोट एवढे स्वस्थ झाले आहे की ही मुळे कुठे शोधायची ते तू माझ्या पत्नीला सांग, म्हणजे मी हे औषध पुढे चालू ठेवू शकेन. आम्ही राजवाड्यात परत आल्यावर जनक बाबांनी जेव्हा ही गोष्ट सुनैना मांना सांगितली तेव्हा त्यांना काळजी वाटू लागली. त्या म्हणाल्या, हे जर लोकांना कळले तर संपूर्ण राज्यातील लोक बरे होण्यासाठी येतील. पण ही गोष्ट चांगलीच नाही का? जनक बाबांनी विचारले. ती जर लोकांना मदत करू शकत असेल तर? ती किती लहान मुलगी आहे, सुनैना मांनी निषेध व्यक्त केला. तिला कमीत कमी तिचे बालपण अनुभवू द्या, नंतर वेळ राहणारच आहे. तू म्हणतेस ते बरोबर आहे, पण आपण तिला अडवू शकत नाही. तिला जे करायचे आहे ते ती करणारच. आपण तिला थांबवू शकत नाही. त्या पुढच्या वर्षी जवळजवळच्या आश्रमात दुसरा प्रसंग घडला. जवळपासच्या आश्रमात दुसरा प्रसंग घडला. मी सीतेची काळजी घेण्यासाठी जनक बाबांबरोबर एका ऋषींना भेटण्यासाठी गेले असताना होते. त्या ऋषीने चांगल्या जंगलाच्या मध्यभागी आश्रम बांधला होता. एक दिवस मी सीतेला बिछाण्यावर ठेवण्यासाठी बघत होते तेव्हा मला आढळले की ती गेली आहे. मी सगळीकडे शोधले, पण ती मला सापडू शकली नाही. आश्रमातील रहिवाशांबरोबर ध्यान करण्यासाठी जनक बाबा गेले होते. त्यांना अस्वस्थ करण्यास मी घुटमळत होते. ती लवकरच परत येईल असे मी स्वतःला सांगत होते, पण ती परत आली नाही. काही तासानंतर मी जनक बाबांना अंगणातून त्यांच्या कुटीकडे जाताना पाहिले. त्यांच्या परत येण्याची वाट पाहत मी जागी होते. ते कुटीत प्रवेश करण्यापूर्वी मी त्यांच्याकडे धावत गेले. माझा भेदरलेला चेहरा पाहून ते म्हणाले, मीनाक्षी, काय झाले आहे? सीता खूप तास झाले गेली आहे. ती कुठे गेली आहे हे मला माहीत नाही. मला ती कुठेच सापडत नाहीये. ती परत येईल, त्याने खात्रीपूर्वक उत्तर दिले. पण फार उशीर झाला आहे आणि आजची रात्र पण इतकी अंधारी आहे.
मी रडायला सुरुवात केली. मी तिला माझ्या दृष्टीआड होऊ दिले याबद्दल मला फार वाईट वाटते. मला माफ करा. कुंके देत मी म्हणाले. मीनाक्षी, आपण तिला बांधून ठेवू शकत नाही हे मी पुन्हा पुन्हा म्हणालो आहे. ती परत येईल. तू झोपायला जा. जनक बाबा रात्रभर ध्यानात बसले. मी पण रात्रभर बसून होते, पण ध्यानात नाही. मी फार अस्वस्थ असल्याने झोप येणे शक्य नव्हते. पहाटेपूर्वी मी जेव्हा त्यांना त्यांच्या खोकीच्या बाहेर पडताना पाहिले, मी त्यांच्या पाठोपाठ गेले. माझे हृदय धडधडत होते. ती कोठे आहे हे मला माहीत आहे, ते शांतपणे म्हणाले. माझ्या मागे ये. ते कुठल्या तरी रस्त्याने जंगलात गेले. तेथे त्यांना ती दिसली. माता माकडीनीच्या मांडीवर डोके ठेवून एका माकडाच्या कुटुंबाजवळ झोपली होती. आम्ही शक्य तितक्या आवाज होऊ न देता जवळजवळ जाऊ लागलो. पण माता माकडीनीला आमची चाहूल लागली. ती ओरडली आणि पटकन जवळच्या झाडावर चढली. तिची पिल्ले तिच्या पाठोपाठ गेली. सीता दचकून जागी झाली. पिताजी, ती उद्गारली. एकही शब्द न बोलता त्यांनी तिला हातावर घेतले आणि उचलून आश्रमात आणले. अंगणात आल्यावर तिला खाली ठेवले. गंभीर चेहऱ्याने त्यांनी तिच्याकडे पाहिले. मीनाक्षीला न सांगता तू जायला नको होतेस. तिला तुझी एवढी काळजी वाटत होती की ती रात्रभर झोपली नाही. पश्चातापाने भरलेल्या डोळ्यांनी तिने माझ्याकडे पाहिले. माता, असे काय झाले की भर रात्री तुला जंगलात यावे लागले? मी विचारले. मी तुला शोधू शकले नाही, त्यामुळे खूप काळजीत होते. सीता गप्प बसली. नंतर जनक बाबा म्हणाले, तुला जाण्यासाठी चांगले कारण होते हे मला माहीत आहे, पण तू परत का आली नाहीस? ती माता माकडी दुःखी होती. ती म्हणाली, तिच्या नवजात पिल्लांपैकी एक पिल्लू झाडावरून खाली पडून मेले. मला तिचे दुःख जाणवले आणि तिच्याकडे जाणे वाचून मला राहवले नाही. मी जेव्हा तिला दुःखाने विव्हळताना पाहिले तेव्हा मी माझे डोके तिच्या मांडीवर ठेवले आणि त्यामुळे तिचा ताण कमी झाल्याचे दिसले. त्यानंतर मी झोपी गेले असावे. रात्रभर बाहेर राहण्याचा माझा विचार नव्हता. मी समजू शकतो, जनक बाबांनी उत्तर दिले. पण आता एक गोष्ट ठरवूया की तू जेव्हा बाहेर जाणार असशील तेव्हा आमच्यापैकी एकाला सांगून जात जा, म्हणजे काळजी करण्याचे कारण राहणार नाही. तिने होकारार्थी मान हलवली. मी प्रयत्न करेन. पण पिताजी, अजून पुढची काही वर्ष सीता माझ्या तुझ्यावर पूर्ण विश्वास आहे की तू स्वतःची काळजी स्वतः घेऊ शकतेस. पण तुझी काळजी करणारे इतरही काही जण आहेत, विशेषतः तुझी आई. ती येथे असती तर तिला या गोष्टीबद्दल निश्चितच आनंद वाटला नसता. पुढील काही वर्षे सीता तिला बाहेर हिंडायला जायचे असेल की आमच्यापैकी एकाला सांगून जायची काळजी घेत असे. रोज रात्री सेवकांपैकी एक जण सीतेवर लक्ष ठेवून असत. आमच्यापैकी दुसरा एखादा सेवक सकाळी लवकर येऊन रात्रभर जागलेल्या सेवकाला मोकळे करी. आम्ही बहुधा तिच्या दाराबाहेर बसत असू. काही वर्षानंतर असा एक प्रसंग घडला, त्यामुळे तिच्यावर जागता पहारा ठेवणे शक्य नाही हे आमच्या लक्षात आले. मी एके दिवशी सकाळी लवकर गेले. पाहिले तर पहाऱ्यावरील सेवक गाढ झोपी गेला होता आणि सीतेच्या बिछाण्याच्या ठिकाणी ती नव्हती. बिछाणा रिकामा होता. ती महालात कोठेच नाही, म्हणून मी मैदानात शोधले. नदीवर जा असे कोठून तरी मला सांगण्यात आले. तिथे मला ती सापडली. ती नदीशी बोलत होती आणि ती नदीला रागवत होती. मी शांतपणे जवळ बसले. शेवटी ती मागे वळली आणि तिने मला पाहिले. अजूनही ती रागात होती. आपले चुकले आहे असे तिला वाटत नव्हते. माता, काय झाले? मी विचारले. इतक्या पहाटे तुला नदीवर का यावे लागले? काल रात्री नदीने एका बैलाचा बळी घेतला. आता तो शेतकरी काय करेल? तो त्याचे शेत कसे नांगरेल? ते योग्य नव्हते. माता, तुला हे कसे कळले? मी ते स्वप्नात बघितले, ती म्हणाली. ते अगदी स्पष्ट दिसत होते. तो बैल भरकटला होता आणि तो पाणी पिण्यासाठी आला होता, पण तिने त्या प्राण्याला वाहून नेले. आता तो शेतकरी नक्की दुःखी असणार.
काल रात्री खूप जोराचा पाऊस झाला. कदाचित तो बैल घसरला असेल. कदाचित त्यात नदीची काही चूक नसेलही, मी म्हणाले. नदीची बाजू घेऊन बोलण्याची मला का गरज भासली ते मला समजले नाही. मीनाक्षी, तुझे म्हणणे योग्य असेलही, पण तरीही आपण त्या शेतकऱ्याला आता मदत करायला हवी. आम्ही राजप्रासादात परत आल्यावर काय घडले ते सीतेने जनक बाबांना सांगितले आणि त्या शेतकऱ्याला नवा बैल द्यावा असा आग्रह धरला. पण आता आपण त्या शेतकऱ्याला कसे शोधणार? तिचा हट्ट पाहून ते गमतीने म्हणाले. मी त्याला शोधून काढेन, ती म्हणाली. म्हणून मग जनक बाबांनी प्राण्याची देखभाल करणाऱ्या किरणकडे जाऊन त्याला बैल आणायला सांगण्यास मला पाठवले. किरण माझ्यासारखाच जुना सेवक होता. त्याच्या वडिलांनी माझ्या वडिलांप्रमाणे राजवाड्यात सेवा केली होती. सर्व प्राण्यांची विशेष काळजी घेण्यासाठी तो प्रसिद्ध होता. या कारणामुळे सीतेला तो खूप आवडत असे. तो जेव्हा प्राण्यांची काळजी घेत असे तेव्हा ती खूप वेळा त्याच्याबरोबर बसत असे. प्राणी आजारी बसला तर त्याच्यावर उपचार करत असे. हे ती त्याला सांगत असे. उपचार कसे करायचे हे ती त्याला सांगत असे. जेव्हा मला त्याच्याजवळ बसवायची, त्याला बघण्याची क्वचित मिळणारी संधी मलाही आवडायची. प्राणी त्याची जणू काही मुले आहेत असे समजून तो त्यांच्याशी बोलायचा. मला ते लळा लावणारे वाटे. किरण त्याच्या चेहऱ्यापेक्षा त्याच्या वागणुकीमुळे विशिष्ट प्रकारे आकर्षक, सडपातळ माणूस होता. त्याचा रंग माझ्यासारखाच काळासर होता. पण मला वाटायचे की अनेक तास उन्हात तो घालत असल्यामुळे असावा. दोघेही राजवाड्यात लहानाचे मोठे झाल्याने आमच्यात परिचितपणा होता. तसाच विनयही होता. त्यामुळे आमचे फार थोडे बोलणे होत असे. किरण मातेसाठी काही करायला तयार असे. मी त्याला तिच्या स्वप्नाबद्दल सांगितल्यावर लगेच तो आमचा एक बैल घेऊन जनकबाबांकडे आला. काय घडले ते त्याने मला नंतर सांगितले. जनकबाबा, सीता, किरण बैल घेऊन रात्री कोणाचा बैल हरवला आहे का असं नदीकाठच्या शेतकऱ्यांना विचारत गेले. पण त्यांच्यापैकी कोणाचाही बैल हरवला नव्हता. काही वेळ नंतर जनकबाबा म्हणाले, सीता, कदाचित तू पाहिले ते फक्त स्वप्न असावे. सर्व बैल सुरक्षित आहेत असे दिसते. नाही, तिने निश्चयपूर्वक सांगितले. ते सत्य आहे हे मला माहीत आहे. ते तसेच नदीच्या खालच्या बाजूला पुढे चालत राहिले. शेवटी त्यांना त्याचा बैल हरवल्याने दुःखी झालेला एक शेतकरी दिसला. त्याचा जमिनीचा एक छोटा तुकडा होता आणि त्याच्याकडे शेत नांगरायला मदत करण्यासाठी फक्त 2 बैल होते. एक बैल नाहीसा झाल्यामुळे त्याचे खूप नुकसान झाले. महाराजांनी त्याच्याकरता नवा बैल आणला आहे हे पाहून तो कृतज्ञतेने भारावून गेला. पण महाराज श्रेय घ्यायला तयार नव्हते. ते म्हणाले, हे सीतेमुळे घडले. तिने येथे येण्यासाठी हट्ट केला. रात्री तुझा बैल नदीच्या पाण्यात बुडाला ते हिने पाहिले. तिच्याकडून मिळालेली भेट समजून या बैलाचा तो स्वीकार कर. त्या दिवशी नंतर मी सीतेला पुन्हा नदीकाठावर पाहिले. पण यावेळी ती खरडपट्टी काढत नव्हती, तर ती पश्चाताप व्यक्त दिसत होती. तिच्या कठोर शब्दांबद्दल क्षमा मागण्यासाठी ती नदीवर आली होती. मी तिच्या बाजूने बसले तेव्हा नदीतून प्रकाश वर येताना दिसला. तो काही मिनिटे पाण्यावर तरंगत राहिला. नंतर पुन्हा परत पाण्यात खोलवर दिसेल असा झाला. तो दिसल्यामुळे सीतेला सुटल्यासारखे वाटत होते. तिचे हात जोडून ती कुजबुजली. मला समजले आहे. ते काय होते? मी आश्चर्याने विचारले. ही नदी देवता होती. तू तिचे सुंदर रूप पाहिलेस का? नाही माता, मला फक्त धुसर प्रकाश दिसला. तिने मला समजावून सांगितले की मृत्यू हा आयुष्याचा एक भाग आहे. हे शरीर सोडून दुसरे धारण करण्याची त्या बैलाची वेळ आली होती, म्हणून तिने त्याचा बळी घेतला होता. ती म्हणाली, मी मृत्यूबद्दल शोक करायला नको, कारण मृत्यूशिवाय जन्म नाही. मी ज्या प्रकारे तिच्याशी बोलले त्याबद्दल मला फार वाईट वाटले. माता, मला खात्री आहे की शेतकऱ्याची दशा पाहून तुझे हृदय हेलावले हे तिला समजले होते. होय, म्हणूनच तिने मला येथे बोलावले होते. मी तिला पुन्हा प्रश्न विचारणार नाही.
ती घरी जाण्यासाठी उठताना म्हणाली, माता, ती मृत्यूबद्दल बोलली हे खरे आहे, पण तो फार कठीण धडा आहे. तिने माझ्याकडे वळून पाहिले. काही मिनिटे ती विचारपूर्ण होती आणि तिने विचारले, तुझ्या वडिलांच्या मृत्यूनंतर तू दीर्घकाळ दुःखी होतीस, हो ना मीनाक्षी? तिने मला बेसावध असताना विचारले. त्याला कसे उत्तर द्यावे हे मला कळेना. मी मान हलवली. पण त्याचे कारण तू स्वतःला दोष देत होतीस हेच नव्हते का? माता, तुम्हाला ते कसे कळले? मी आश्चर्यचकित होऊन विचारले. ती हसली. तुला अजूनही थोडे वाईट वाटते, पण तू वाईट वाटून घेऊ नकोस. त्यांच्या मृत्यूशी तुझा काहीही संबंध नाही. ती त्यांची जाण्याची वेळ आली होती आणि ते कोणीही टाळू शकले नसते. हे संभाषण थोडक्यात, सहज, वस्तुनिष्ठ, कमी शब्दात झाले आणि तरीही त्याचा माझ्यावर खूप खोल परिणाम झाला. माझ्या वडिलांच्या मृत्यूचा विचार मी फारसा करत नसे, तरी सुद्धा हे खरे होते की त्या क्षणापर्यंत अपराधीपणाच्या भावनेतून मी पूर्ण मुक्त झाले नव्हते. त्या रात्री मी माझ्या खोलीत बसले असताना मला जाणवले की सीतेने शांतपणे भावनांपासून मला पूर्ण बरे केले आहे. काही महिन्यानंतर दुसरा प्रसंग घडल्याने निसर्ग जगताला सहन कराव्या लागणाऱ्या त्रासाबद्दल मातेच्या भावना किती तीव्र आहेत याची आठवण आम्हाला झाली. मिथिलेपासून काही तासांच्या अंतरावर जंगलाच्या मध्यभागी नवीन आश्रम बांधण्यात येत होता. तेथे जनक बाबांना बोलावले होते. आश्रम बराच मोठा होता आणि तो आणखी वाढवण्यात येत होता. त्या भागातील अनेक ऋषींना आमंत्रण देण्यात आले होते. जनक बाबा मातेला बरोबर घेऊन गेले. माता प्रवासाहून परत आल्यानंतर एका सेवकाने आम्हाला ही गोष्ट सांगितली. ते तेथे पोहोचल्यानंतर त्या भागात आश्रम कसे वाढत आहेत हे ऐकवण्यासाठी जमलेल्या ऋषी संमेलनात जनक बाबांना बोलवण्यात आले. माता नेहमी त्यांच्याबरोबर जात असे, पण यावेळी ती मागे राहिली.